सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो आज संडे आहे तरीसुद्धा माहिती आहे का 5 वाजता उठले मी, कारण आज आरोहीचे पप्पांना नागपूरला जायचं होतं। सो त्यांची गडबड चाललेली, त्यामुळे मलाही 5 वाजता उठावं लागलं। नंतर झोपायचा भरपूर प्रयत्न केला, पण एकदा का जाग आली का पुन्हा काही मग झोप येत नाही। आता आरोहीचे पप्पा घरी नाहीत म्हटल्यावर स्वयंपाकाचं टेन्शन नाही। आज मस्त मसाले भात वगैरे वगैरे असंच काहीसं होणार आहे। आणि ब्रेकफास्टचं तर आज मैत्रिणीने ब्रेकफास्ट आणून दिला। जस्ट म्हणजे 5 वाजतापासून मी इथे याच कॉर्नरला बसून आहे। 5 नाही म्हणता येईल, आरोहीचे पप्पा गेल्यावर 5:30 पावणे 6 वाजतापासून मोबाईल इतका हँग होत होता की काय सांगू। म्हणजे मेमरी प्रॉब्लेम होता। सो भरपूर व्हिडिओज वगैरे वगैरे डिलीट केलेत आणि जरा माझा मोबाईल आता मोकळा झाला। आणि नाहीतर प्रत्येक वेळेस काय व्हायचं, मोबाईल म्हणजे काही शूट करायला घेतलं की आधी मला 1-2 व्हिडिओ डिलीट करावे लागायचे। स्पेसफुल नुसतं कंटाळली होती मी त्याला। आज 1-2 तास मी त्यालाच दिला आणि माझा मोबाईल मस्त जो आहे मोकळा करून घेतला। आणि आता करते आहे ब्रेकफास्ट। आता जस्ट 5 मिनिटं आधी माझ्या मैत्रिणीने ब्रेकफास्ट मला आणून दिला। मस्त सँडविच बनवलेला आहे। ब्रेड फक्त राऊंड आहेत, अर्ध खाऊन झालंय माझं। खूप टेस्टी बनला आहे खरंच, खूप मस्त। सो चला, आज एरवी आरोहीचे पप्पा संडेचा ब्रेकफास्ट बनवत असतात, पण आज मैत्रिणीने आणून दिला। सो मस्त ब्रेकफास्ट आधी एन्जॉय करते। आणि माहिती आहे का, आज कपडेही भरपूर धुवायचे आहेत। आता 2 दिवस हे क्लिनिंगच चाललं। ॲक्च्युली मी आले फ्रायडेचा पूर्ण दिवस माझा कामात गेला। त्यानंतर काल मी काहीही शूट केलं नाही, कारण भरपूर दमले होते। 6 दिवसाचा मस्त पूर्ण आराम झाला। त्यानंतर घरी आल्या कामाला लागले, त्यामुळे काल काहीच करायची इच्छा होत नव्हती। घर मस्त बऱ्यापैकी क्लीन झालं होतं। म्हटलं जाऊ दे, एक दिवस आराम करू आणि उद्या पुन्हा जे आहे कामाला लागू, सोबत शूटही करू आणि बऱ्याचशा गोष्टी। सो असं काहीसं होतं। चला आता ब्रेकफास्ट करते आधी। आज भरपूर कपडे धुवायचे आहेत। ॲक्च्युली कालच ते धुवायचे होते, पण जसं सांगितलं मूड नव्हता, सो ते स्किप केलं होतं। आता 6 दिवसापासूनचे आरोहीचे पप्पांचे ड्रेस, त्यानंतर आमचे वगैरे वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत। सो आज मला जवळपास 2दा तरी मशीन लावावंच लागणार आहे। सो चला आता आधी ब्रेकफास्ट करते, त्यानंतर मशीन एकदाची लावून देते, त्यानंतर क्लिनिंग करायला घेते। कारण आता जवळपास 8:30 वाजले, तरी मी 8:30 कशाला 8:45 झालेत, तरी मी एकाच ठिकाणी बसून आहे। सो आता पटपट जे आहे सर्व कामं करायला घेते। माझा मस्त ब्रेकफास्ट झाला। मुलं झोपलेलीच होती, पण माहीत होतं उठल्या उठल्या त्यांना जेवायला लागणार आहे। त्यामुळे मी फक्त किचन हॉल वगैरे आवरलं आणि लगेच मसाला भात बनवायला घेतला। आता कसं सुट्ट्या चाललेल्या आहेत, त्यामुळे मुलं काही लवकर उठत नाहीत आणि त्यामुळे आता होईल काय, झोपीतनं उठले की पहिले त्यांना ब्रेकफास्ट लागेल, मग पुन्हा स्वयंपाक करावाच लागेल। म्हणून म्हटलं आज आरोहीचे पप्पा घरी नाहीत, सो पुरेपूर आराम घ्यायचा आणि म्हणून जे आहे ब्रेकफास्ट स्किप व्हावा, म्हणून मी आता फोडणीचा भात इथे बनवते आहे। फोडणीची खिचडी म्हणू शकता, कारण डाळ आणि तांदूळ दोन्ही मी यामध्ये मिक्स केलेले आहेत। दोघंही जण हे आवडून खातात, त्यामुळे म्हणजे जर भाजीपोळी असती ना तर चिडचिड झाली असती, नाही ब्रेकफास्टला काहीतरी वेगळं बनवून दे वगैरे, पण हा मसाले भात दोघंही खातात, त्यामुळे टेन्शन नाही। आणि यामध्ये भरपूर व्हेजीस घातल्यात मी, म्हणजे कांदा टोमॅटो तर घालतोच, पण आलू, गोबी, बीन्स आणि बरंचसं काही घातलं, त्यामुळे ते हेल्दीही भरपूर असणार आहे। म्हणजे मलाही रिग्रेट राहणार नाही की आपण फक्त खिचडीच मुलांना खाऊ घातली। ते खिचडी वगैरे लावून दिली, त्यानंतर सर्व पसारा वगैरे आवरला, झाडून पुसून काढलं आणि आत्ता इथे आरशासमोर येऊन उभी आहे। आणि हेअर कट केलं ना तेव्हापासनं म्हणजे कितीदाच आरशात पाहते माझं मलाच माहीत नाही। आणि होतं थोडेफार चेंजेस आपल्यामध्ये झालेत ना, आणि ते आपल्याला आवडलेले असले मग आपले पावलं आपसूक जे आहेत आरशाकडे वळतात आणि सतत जे आहे म्हणजे आपण पाहत राहतो आरशात। आणि म्हणजे आता 2-3 दिवस झालं माझंही नेमकं हेच चाललेलं आहे। आणि त्यामुळे माहिती आहे का, आज संडे आहे, हेअर वॉश करायचा होता आणि सकाळपासून मी विचार करते आहे ऑइलिंग करते, हेअर वॉश करते म्हणून, पण माझं मनही होत नव्हतं। बघा, हेअर कट करून आल्यानंतर ते छान ड्रायिंग वगैरे करून देतात, त्यामुळे आपले केस मस्त सिल्की राहतात आणि सेट राहतात। आणि मला माहीत आहे आज मी वॉश केला की मग झालं, केस पुन्हा फ्रिझीही होतात आणि जी स्टायलिंग त्यांनी करून दिलेली असते, सेटिंग करून दिलेली असते, तीही जाते। सो त्यामुळे करू का नको हा विचार करता 10:30 वाजलेत। मी ऑइलही घेऊन आले होते बघा, आणि म्हटलं आता ऑइलिंग करते, आणि नेमका माझा प्रॉब्लेम आला।
मला, त्यामुळे ऑइल आणलं तसं ठेवून दिलं. बाय द वे हे हेअर ऑइल मी घरीच बनवते आणि याची रेसिपी ना म्हणजे 2-3 व्हिडिओ मी टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल सो ते व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी लावते. सो तुम्ही नक्की चेकआउट करा. हे ऑइल खरंच खूप बेनिफिशियल असतं. मी माझ्या केसांना लावताना तरी बऱ्याचदा कंटाळा करते किंवा विसर पडतो कामामध्ये, पण आरोहीच्या केसांना न चुकता दर संडेला लावते आणि तिच्यासाठीचे या तेलाचे रिझल्टही मला खूप छान मिळतात. काय बोलत होते मी? हां, चला बॅक टू द पॉईंट. म्हणजे जसं मी आधी बोलले की पिरियड्स आले त्यामुळे मी आत्ता हेअर वॉश करणार नाही. आधी असं म्हणायचे पिरियडचे 4 दिवस हेअर वॉश करायचा नाही, त्यामुळे पिरियड्स मिसबिहेव करतात, गाठी पडतात किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी. पण ते सायंटिफिकली काही प्रूव्हन झालेलं नाही. उलट कोमट पाण्याने की हेअर वॉश केल्यानं तर आपल्याला आरामच मिळतो, रिलॅक्स वगैरे वाटतं. पण तरी आज मी हेअर वॉश नाही करणार आहे. त्याचं कारण वेगळं आहे. कारण आत्ता 11 वाजून गेलेत आणि प्रचंड गरमी होत आहे आणि त्यामुळे आता मी थंडच पाण्याने आंघोळ करणार आहे आणि थंड्या पाण्याने हेअर वॉश करायची माझी तरी आज इच्छा नाही. माहिती आहे का, जस्ट 5 मिनिट आधी मी घर आवरून गेली होती बघा. घरात पसारा. आणि हा कोणी केला? आरूने नाही, पिहूने केला. आणि झोपायची नाटकं पण बघा केव्हाची याची मागे लागलेली आहे. आंघोळ कर. पण आज पिहूचं म्हणणं आहे जोपर्यंत मला हा जो दिसतोय ना हा स्विमिंग टब आहे. आम्ही आलो फ्रायडेला, सॅटर्डेला सकाळी रडून त्रास देऊन पिहूने हा मला बाहेर काढायला लावला. आता हा खरं तर यामध्ये आम्हाला हवा भरून आणायची आहे, पण काल आमच्या पप्पांनी आमची गोष्टच घेतली नाही. हो नाही केलं. पण तसं करायला हे कारण होतं. काल आम्ही पूर्ण जो आमचा कूलर आहे तो नीट केला, स्वच्छ केला, तो पुन्हा जागे म्हणजे लावला. ते सर्व कामच भरपूर वेळ चालली. मग त्यांना कंटाळा आला आणि आज त्यांनी प्रॉमिस केलेलं होतं तर सकाळीच ते नागपूरला निघून गेलेत. सो त्यामुळे तो टब तसाच भरायचा राहिला. आणि आता पिहू म्हणतोय जोपर्यंत टब मिळणार नाही म्हणजे करेल तर टबमध्येच आंघोळ करेल, नाहीतर मी आंघोळच करणार नाही. आता बघू किती दिवस आरोहीचे पप्पा टब नीट करून आणत नाहीत आणि किती दिवस पिहू आंघोळ करत नाही. चला आता हा पिहूचा पसारा आवरते, टब गुंडाळून ठेवते. ॲक्च्युली हे पार्सल आता रिटर्नला द्यायचं आहे. मला मेसेज आला की दादा आता काही मिनिटातच येणार आहेत म्हणून. हे मी दाखवतेच तुम्हाला. सो बेसिकली हे एक ना आणि ही आहे टू डू लिस्ट. यस, ही टू डू लिस्ट आहे. बेसिकली हे एक फ्रीज मॅग्नेट आहे जे आपण फ्रीजला असं चिपकवू शकतो. हा पेन त्यासोबत रिसीव झालेला आहे. यालाही मॅग्नेट आहे, हेही यासोबत फ्रीजला चिपकतं. खूप दिवसापासून मला हे हवं होतं. टू डू लिस्ट आहे. काय होतं, आपण किचनमध्ये भरपूर वेळ आपला घालवत असतो आणि बरेचसे थॉट आपल्या डोक्यात तेव्हा चाललेले असतात, बऱ्याचशा कल्पना सुचत असतात, आयडिया सुचत असतात. आणि माझं तर बरंचसं ना डोक्यात नुसतं तेच ते विचार. आता मी व्हिडिओ बनवते ऑब्व्हियसली, बऱ्याचशा गोष्टी डोक्यात फिरत असतात, प्लॅनिंग असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाचं प्लॅनिंग असतं. म्हणजे आता सकाळी ही भाजी केली का, सायंकाळी ही बनवायची का, किंवा उद्या ही बनवायची का, टिफिनवर काय द्यायचं, बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यात घोळ घालत असतात. बऱ्याचशा सुचतात आणि वेळेवर मात्र काही आठवत नाही. म्हणून म्हटलं अशी एखादी टू डू लिस्ट आपल्याकडे असावी किचनपुरती तरी. आणि मग जे जे आठवलं किंवा उद्याचं प्लॅनिंग, परवाचं प्लॅनिंग जे आहे आपण यावर लिहून घेऊ शकतो. खूप मस्त आयडिया ही, मला खूप आवडली. सो ही मी बोलवली, पण काय झालं यावर एक छोटीशी क्रॅक आली. छोटीशी नाही, छान अशी मोठी क्रॅक आहे. त्यामुळे मी हे एक्सचेंजला टाकलं होतं. पण आजचा संडे आहे, मागच्या संडेला मी आईकडे जेव्हा गेली त्याच दिवशी ते एक्सचेंजवाले सायंकाळी आलेत आणि त्यामुळे मग हे एक्सचेंज काही होऊ शकलं नाही. मला वाटलं आरोहीचे पप्पा घरीच असतील सायंकाळी, सो ते देतील. पण त्यांना काही बाहेर यायला जमलं नाही प्लांटच्या, सो त्यामुळे त्यांनी काही हे एक्सचेंज दिलं नाही. तो व्यक्ती तसाच गेला. आता पुन्हा एक्सचेंज म्हणजे मला टाकायचं होतं, पण पुन्हा ते एक्सचेंज म्हणजे नाही आहे. सो त्यामुळे आता मला हे रिटर्नच करावं लागणार आहे. सो 2-3 दिवसापूर्वी मी रिटर्नची रिक्वेस्ट टाकली होती. सो आत्ता ते दादा येणार आहेत 10-1 मिनिटात. सो म्हणून जे आहे मी हे पार्सल मी पुन्हा एकदा व्यवस्थित पॅक करून ठेवून देते. खूप छान आलं होतं, म्हणजे पॅकिंग छान होतं
आणि हे जे बबल रॅपिंग आहे ना ते डबल आलं होतं, माहीत नाही तरी प्रोडक्टला क्रॅक कशी गेली ते. चला आता रिटर्न होऊन जाईल हे, आणि रिटर्न झाल्यावर पुन्हा मी हेच मागवणार आहे, कारण मला तरी फार फायदेशीर वाटतं हे. तुम्हाला हवं असेल तर याची लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा प्रोडक्ट टॅगही करते. खरंच आपलं काम भरपूर हलकं होणार आहे. आता 2 दिवसातच पुन्हा एकदा शाळा चालू होणार आहे. पुन्हा तेच टेन्शन आहे की टिफिनला काय देऊ, ब्रेकफास्टला काय देऊ, शॉर्ट ब्रेकसाठी काय देऊ. सो अशा वेळेस हे नक्कीच तुमच्या कामात येईल. सो आता येथील ते दादा इथेच ठेवून देते मी, म्हणजे डोळ्यासमोर राहील, कोणीही देऊ शकेल. चला आता 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 हां, आणखी एक प्रोडक्ट दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. सो अगेन मिशोवरूनच जे आहे मी हा छोटासा जो आहे माळ म्हणू शकता, नेकलेस म्हणू शकता, तो बोलवलेला आहे. आणि जस्ट हा आय थिंक 120 रुपयाला मिळालेला आहे मला हा फक्त. आणि खरंच खूप सुंदर आहे, खूप प्रिटी आहे, मला तरी फार आवडला. ॲक्च्युली मी इमॅजिन केलं होतं की याची लेंथ जरा कमी असेल, पण याची लेंथ ना जरा जास्त आली. या ड्रेसचा गळा जरा शॉर्ट आहे त्यामुळे तो तुम्हाला दिसणार नाही. सो असा काहीसा हा नेकलेस आहे, आणि याची लेंथ ही एवढी आहे, आणि मी इमॅजिन केलं होतं की ही एवढी येऊन जाईल आणि खूप सुंदर दिसेल. करू शकते म्हणा मी ॲडजस्ट तिला असं बॅक साईडला काहीतरी गाठ वगैरे मारून, पण खरंच खूप प्रिटी आहे. प्राईसच्या मानाने खूपच कमी आहे. प्राईस मला सध्या तरी नाही आठवत आहे, पण आय थिंक 110 का 120ला जो आहे हा सेट मला पडलेला आहे. खूप सुंदर आहे. यासोबत इयरिंग्स वगैरे वगैरे काही नाही, पण छान वाटतो. आणि असाच एक मला ना मोत्याचाही हवा आहे. सो तोही मी म्हणजे सर्च करते आहे, चांगला मिळाला की तोही ऑर्डर करते. माहीत आहे का, काही काही वस्तू आपण खूपच म्हणजे आवडीने घेत असतो, पण त्याच खरं तर आपल्या डोक्याला ताप बनतात. आता डीमार्ट शॉपिंग केली, त्या दिवशी दाखवलं कुल्फीचे मोड आणलेत, पण त्या दिवसापासून आरोहीचं पिहूचं सतत चाललेलं. म्हणजे काही दिवस गावी गेलो होतो ते ठीक होतं, पण त्यानंतर मम्मा कधी बनवते कुल्फी, कधी बनवते कुल्फी म्हणून म्हणून मला पागल केलं. फायनली आज दूध एक्स्ट्राचं होतं, सो आज मी कुल्फी बनवते आहे. चला रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. दुधाला मस्त उकळ्या आणल्यात 1-2. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही बघितलं अर्धा चमच विलायची पावडर घातली. त्यानंतर काही बदाम आणि काजूंची ना मस्त पेस्ट करून घेतली, तीही त्यामध्ये घातली. आणि 4-5 मस्त याच्या काड्या, केसरच्या काड्या पाण्यात घातल्या होत्या, त्याही घातल्या. आणि चवीनुसार साखर घातली. ते आपल्यावर डिपेंड असतं शेवटी आपल्याला किती गोड लागतं ते. आणि त्यानंतर ते दूध न मस्त आटवून घेतलं. म्हणजे 100% दूध असेल ना तर ते 40% जे आहे माझं उरलं होतं. त्यानंतर पुन्हा आणखी त्यामध्ये ड्रायफ्रूट टाक असं आरोहीचं म्हणणं होतं. म्हणजे तिला आवडतात असे ड्रायफ्रूट दाताखाली वगैरे आलेले. सो ड्रायफ्रूट कटरने ते कट करायला घेतलं, पण लगेच पिहू मदत आला की हे तरी काम मला करू दे. म्हटलं कर बाबा, तोपर्यंत माझेही भरपूर कपडे आहेत. सो त्याच्या घड्या घालते. सो पिहू तिकडे ड्रायफ्रूट कट करतोय, तोपर्यंत मी माझ्या कपड्यांच्या घड्या घातल्या. हा पसारा केव्हाचा पडून होता बघा, आणि कधी एकदाची आवरते असं मला झालेलं होतं. सकाळी तुमच्यासोबत गप्पा मारल्यात की नाही, त्यानंतर म्हणजे खिचडी करायच्या आधी काही कपडे मी मशीनला लावलेत, काही हाताने धुतले, पुन्हा मशीनला लावले, आणि ते आता बऱ्यापैकी सुकले होते. बघा पिहूने असे मस्त ड्रायफ्रूट कट केलेत. हे कटर खरंच खूप कामाचं आहे बरं का. तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, किंवा हे प्रोडक्ट मी टॅग करते. खरंच खूप कामाचं प्रोडक्ट आहे ते. बरं दूध आटवून घेतलं होतं बघा, कपडे वगैरे लावेस तोवर ते मस्त थंड झालं. त्यानंतर आता ते मिक्सरमधनं मी फिरवून घेतलं सर्व एकसारखं व्हावं म्हणून. त्यानंतर क्रश केलेले ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकलेत. आणि आता फायनल स्टेप, हे मोल्ड म्हणजे मी सकाळी जे आहे मस्त वॉश करून सुकायला ठेवले होते. आता यामध्ये मी हे सर्व जे कुल्फीचं बॅटर आहे ते घालते आहे. माहीत आहे का, आता कुल्फी बनवायची म्हणून नाही तर तसंही खायला ते एवढं मस्त लागत होतं की काय सांगू. अगदी बासुंदीपेक्षाही टेस्टी बनलं होतं ते. पण चला, आम्हाला कुल्फीच खायचेत. आणि हे मोल्डही खरंच खूप मस्त आहे. इतकं आवडलं मला हे, इतकं कॉम्पॅक्ट आणि इतकं क्यूट दिसतं ना. मी तरी डीमार्टमधनं घेतलं आहे, पण तुम्हाला पाहिजे असेल ना तर हे फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे. सो ते प्रोडक्ट मी टॅग करते. मिशोवर असेल तर लिंकही देते.
घेते याची, कारण मिशोवर जरा स्वस्तात पडतं. बरं चला, हे आमचं असं मध्ये मध्ये करणं मॅन्डेटरी असतं. प्रत्येक गोष्ट पिहूला करून बघायचीच असते मम्मासोबत. सो त्याची लुडबुड इथे चाललेली होती. त्याच्या मदतीने सर्व मोल्ड जे आहेत भरून घेतलेत. काही एक्स्ट्रा होतं, सो हे मटके दिसत आहेत ना तुम्हाला, सो त्यामध्येही आम्ही ते फिलअप केलं आणि त्यानंतर ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं. आणि आत्ता आम्ही भेटतो आहे तुम्हाला मंडे सकाळी सकाळी, कारण इतकी घाई लागलेली पिहूला की कधी एकदाचं ओपन करतो आणि कधी खातो. म्हणजे खाण्यापेक्षा खरं तर त्या खरंच बनतात का किंवा कशा बनल्या ही पाहण्याची त्याची जास्त एक्साइटमेंट होती. सो बघा, कुल्फ्या तर मस्त बनल्यात, पण त्या काही अशा ओढून निघत नव्हत्या. शेवटी ग्लासमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये 2 मिनटं बुडवलं आणि बघा मस्त अशा कुल्फ्या निघून आल्यात. आणि इतक्या परफेक्ट बनल्यानं म्हणजे तुम्ही शेप बघू शकता. त्यानंतर टेक्स्चर मी नंतर जवळून दाखवतेच तुम्हाला. आणि इथे पिहूचं चाललेलं होतं जरा माझीही कमाल बघा, मलाही जमतं. आणि इतकं काय काही आगाऊपणा चाललेला होता तुम्हाला काय सांगू. सो त्याला म्हटलं काढ बाबा, सर्व कुल्फी तूच काढ, मी माझी मटका कुल्फी कशी बनली ती पाहते. सो त्याचं इथं चाललेलं मला टेस्ट करायला दे आणि ते तसंच्या तसं ठेव, कारण ते आपण दीदीसाठी बनवलेलं आहे. आमचं माहीत आहे का, दीदीसोबत आम्ही भांडतोही खूप, पण दीदी जीव त्याहून जास्त आमचा अडकलेला आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट जी दीदीच्या नावाने असेल ना, तर त्या गोष्टीला तो आम्हाला हातच लावू देत नाही. बाय द वे बघा, कुल्फी बघा काय मस्त बनली. टेक्स्चर बघा तिचं, मी चम्मचने यासाठी खरडून दाखवते आहे की तुम्हाला कळावं की ती किती सॉफ्ट बनली ते. आणि इथे चाकूनेही कट करून दाखवते आहे बघा, खरंच मस्त बनते कुल्फी. मार्केटमध्ये जी रबडी कुल्फी मावा कुल्फी असते ना, तसंच टेक्स्चर येतं आणि चवही तशीच भन्नाट आलेली आहे. एरवी आपण ही कुल्फी मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर 20-25 रुपयाला तरी मिळते, पण इथे माझं 60 रुपयाचं 1 लिटर दुधामध्ये 6 छान कुल्फी आणि 2 मटका कुल्फी बनलेली आहे. घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे स्वस्तात मस्त कुल्फी बनवून खाऊ शकता. सो चला मग, आजचा ब्लॉग इतकाच. उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.